महाराष्ट्रातल्या एकाही टोलवरती तुम्ही टोल भरायचा नाही. आडवे आले तर तुडवून काढा, पण जोपर्यंत हा टोल कशासाठी वसूल होतोय हे जोपर्यंत तुम्ही सांगत नाही तोपर्यंत कोणीही टोल भरायचा नाही. रस्त्यात गाड्या थांबू दे, ट्रॅफिक जाम होऊ दे, जे काय व्हायचं ते होऊन दे. मी बोलणार 30 तारखेला गुढीपाडव्याच्या दिवशी जल्लोषात गुलाल उधळत आपण सर्वांनी शिवतीर्थावरती यावं. मी बोलणार 30 तारखेला गुढीपाडव्याच्या दिवशी जल्लोषात गुलाल उधळत आपण सर्वांनी शिवतीर्थावरती यावं. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही गोष्ट आपण पंतप्रधान झाल्यानंतर मराठीला तो सन्मान मिळेल अशी मी मोदीजींकडे अपेक्षा व्यक्त करतो. गेल्या अनेक वर्षांत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, मराठी भाषेला अभिजात मधून केलेली त्यांची मागणी पूर्ण झाली. मी बोलणार 30 तारखेला गुढीपाडव्याच्या दिवशी जल्लोषात गुलाल उधळत आपण सर्वांनी शिवतीर्थावरती यावं. आजच्या या सगळ्या परिस्थितीवरती जी महाराष्ट्राचा जो चिखल झालेला आहे, आपल्याला जे बांधायचंय आपण खणखणीत दुकान बांधू, फेरीवाले नाही होणार. आज असंख्य पक्षांना हा प्रश्न पडलेला आहे. खासदारकीला पराभव झाले, आमदारकीला पराभव झाले, तरी या पक्षामधली माणसं सगळी एकत्र कशी काय राहतात? सगळे जे काही कामं सुरू आहेत, जेवढ्या काही गोष्टी सुरू आहेत, मी त्याचं सविस्तर मी बोलणार 30 तारखेला गुढीपाडव्याच्या दिवशी जल्लोषात गुलाल उधळत आपण सर्वांनी शिवतीर्थावरती यावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.